हाय, वेलकम टू माय चॅनल. मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही मला सतत विचारताना बाळांना जेवण मिक्सरमध्ये फिरवून नाही द्यायचं तर कसं द्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घालणं चुकीचं का आहे? मी स्मार्ट वर्क करताय की डॉंकी वर्क करताय? मी आज असं का बोलतेय हे तुम्हाला मी उदाहरणासहित आणि मला आलेल्या कमेंटसहित सांगणार आहे की मी असं का बोलते ते. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तर आपण बाळांना वरचं अन्न 6व्या महिन्यापासून चालू करतो. तर आपण सुरुवातीला त्यांना एकदम पातळ म्हणजे भाताचं पाणी, डाळीचं पाणी असं पातळ गोष्टी देतो, राईट? आणि हे आपण बाळांना 7.5 महिन्यापर्यंत देतो. त्यानंतर आपलं बाळ बसायला लागतं आणि मग आपण बाळाला थोडंसं घट्टसर म्हणजे खिरीसारखे पदार्थ द्यायला सुरुवात करतो. म्हणजे भाताची पेज नंतर त्यातल्या त्यात थोडंसं घट्टसर पदार्थ. घट्ट पदार्थ काही जण 7.5 महिन्यांपर्यंत तर काही जण 8-8.5 महिन्यांपर्यंत सुद्धा देतात. का तर बाळाच्या घशात अडकतं किंवा बाळाला ठसका लागतो म्हणून. आणि असं करणं अगदीच बरोबर आहे. बाळाची सेफ्टी ही खूप महत्त्वाची आहे. बाळाच्या पोटात काही ना काही वरचं अन्न जाणं हेही महत्त्वाचं आहे. तुम्ही करताय ते अगदी योग्य आहे. मग बाळाला थोडं दाणेदार अन्न देताना किंवा बाळाला चावायची सवय लागावी किंवा बाळाला चघळायची सवय लागावी यासाठी आपण बाळांना मिक्सरमध्ये फिरवलेलं अन्न देत नाही. तर मग ते अन्न आपण देतो कसं? तर सुरुवातीला वरण किंवा दुधामध्ये भाकरी, लक्षात घ्या भाकरीचा जो पापुद्रा असतो तो काढून मऊ किंवा थोडीशी जाडसर थापलेली भाकरी वरणामध्ये किंवा दुधामध्ये किंवा चिकनच्या अळणीमध्ये भिजत घालावी. 10 ते 15 मिनिटे जर भाकरी, चपाती किंवा भात जर तुम्ही भिजत घातला तर तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवायची अजिबातही गरज पडत नाही. भिजलेली भाकरी हाताने चुरून किंवा मॅशरने वाटून आपल्याला जशी मिक्सरमध्ये बारीक होते तशी पातळ प्युरीही होऊ शकते. त्यामुळे अशी पातळ प्युरी व्हावी यासाठी आपण त्यात थोडंसं एक्स्ट्राचं दूध, वरण किंवा दुसरी कोणतीही पातळशी कमी तिखटाची भाजी ॲड करू शकतो. भाकरी घशात अडकत नाही तर भाकरीचा जो वरचा कडक पापुद्रा असतो तो घशात अडकल्यासारखा होतो. आणि हे असं चुरलेलं किंवा बारीक हाताने वाटलेलं अन्न बाळाला 7.5 ते 8 महिन्यांच्या पुढे द्यायचं आहे. तरीही तुम्हाला वाटत असेल की बाळाच्या घशात अडकतंय किंवा बाळाला ठसका लागतोय तर तुम्ही जी आधी पातळ प्युरी किंवा त्यातल्या त्यात घट्टशी खीर किंवा शिरा देत होता तसंच अन्न बाळाला चालू ठेवावं. प्रत्येक गोष्ट बाळाच्या सोयीनुसार करावी. तुम्हाला जेव्हा कॉन्फिडन्स येतोय की बाळ चघळतंय, तोंड हलवतंय, चावतंय, दात सळसळ करतायत, अशा वेळेला आपण थोडंसं घट्टसर अन्न बाळाला इंट्रोड्यूस करावं. आता मिक्सरमध्ये फिरवून न देण्याची कारणे आपण बघूया. सगळ्यात पहिलं तर मिक्सरमध्ये फिरवलेल्या अन्नाला अजिबातही चव लागत नाही. त्यामुळे बाळाला त्या अन्नाबद्दलची रुची निर्माण होत नाही. रोज तेच वरण किंवा एखादी दुसरी भाजी, भाकरी डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरवून पातळ स्लरी करून तुम्ही बाळाला चावायला नाही गिळायला देताय. ते बाळ डायरेक्ट गिळतं. आणि सततच्या गिळण्याने बाळाला चावायची सवय ही अजिबात लागत नाही. त्यामुळे बाळाला चावायची सवय लागावी यासाठी आपण कोणत्याही पातळ पदार्थामध्ये भाकरी, जास्त शिजलेला भात किंवा चपाती भिजत घालून बारीक बारीक कुस्करून बाळाला खायला द्यावे. जर तुम्हाला वाटत असेल की बाळाच्या घशात अडकतंय, ठसका लागतोय तर थोडंसं कोमट पाणी बाळाला द्यावं आणि परत आहे तोच आहार बाळाला थोडे दिवस चालू करावा. थोड्या दिवसांनी परत एकदा ट्रायल घ्यावं. बाळाला एखादा मऊ चिक्कू किंवा केळी द्यावी. जर बाळ ते चघळून खात असेल तर आता आपलं बाळ हाताने कुस्करलेलं किंवा ब्लेंडरने कुस्करलेलं खाऊ शकतं. मिक्सरमध्ये फिरवलेल्या अन्नाने बाळाला जेवणाबद्दल आकर्षण किंवा
एक ओढ असते ना, की आई बाबा जे खातायत जसं चावून खातायत ती ओढ, ते आकर्षण राहणार नाही. आणि एकदा जर मिक्सरमध्ये फिरवून खायची सवय लागली तर तुमचं बाळ चावायचा त्रास घेणारच नाही. आणि त्यामुळे बाळाला जेवणाची रंग, चव, टेक्स्चर हे अजिबातच कळणार नाही. पातळ स्लरी गिळण्याने बाळाच्या ज्या लाळ ग्रंथी आहेत त्या ॲक्टिव्ह होणार नाहीत. आणि बाळाला नुसती गिळायची सवय लागली, पोटामध्ये नुसते स्लरीचे पदार्थ गेले आणि अचानक एखादा मध्येच कठीण पदार्थ आला तर बाळाचे आतडे कमकुवत राहतील आणि ते पचू देणार नाहीत आणि त्यामुळे बाळाला उलटीही होऊ शकते. तर या सर्व कारणांमुळेच आपण बाळांना मिक्सरमध्ये फिरवलेले अन्न देत नाही. आणि आजकाल डॉक्टरही हेच सजेस्ट करतात की हाताने किंवा मॅशरने कुस्करलेलं अन्न बाळांना घट्ट अन्न इंट्रोड्यूस करताना द्यावं. आता मी हे तुम्हाला उदाहरणासह स्पष्ट करणार होते. मी सगळ्यात पहिल्यांदा Instagramवर मिक्सरमध्ये फिरवलेलं अन्न बाळांना का द्यायचं नाही हे पोस्ट केलं होतं. त्याखाली मला बऱ्याच ताईंनी कमेंट्स केली होती की मीही आमच्या बाळांना मिक्सरमध्ये न फिरवलेलं अन्न देतो आणि त्याचे फायदे त्याचसोबत त्याचे तोटेही काही जणींनी सांगितले आहेत. एक ताई तर मला म्हणाल्या, अहो मिक्सर हे त्यासाठीच इन्व्हेंट झालं आहे की आपण बारीक फिरवून द्यावं आणि आम्ही मिक्सरमध्ये बारीक फिरवून बाळांना देऊन स्मार्ट वर्क करतो. हां, मला थोडंसं वेगळं वाटलं, पण कसं आहे ना, ज्याची त्याची इच्छा, ज्याची त्याची सवय. त्यामुळे मी त्यांना काही जास्त म्हटलं नाही. मी फक्त त्यांना एवढंच म्हटलं की ॲज यू विश आणि त्यानंतर त्या ताईंनी त्यांची कमेंट डिलीट करून टाकली. अशा बऱ्याच कमेंट्स आहेत की ज्यामध्ये आपण बघू शकतो की ज्या बाळांना नुसती गिळायची सवय आहे किंवा मिक्सरमध्ये फिरवलेलं अन्न खायची सवय आहे, अशी बाळं 5-5, 6-6 वर्षांची झाली तरी मिक्सरमध्ये फिरवलेलंच अन्न खातात. आता मी त्या कमेंट्स तुम्हाला इथे दाखवणार आहे. हे बघा, स्क्रीनवर दिसत आहे, ही माझी Instagramची पोस्ट आहे आणि आपण कमेंट्स बघूया आता. इथे त्याच कमेंट्स वाचत आहे की ज्यामध्ये ज्या आई सांगत आहेत की आम्ही आमच्या बाळाला मिक्सरमध्ये फिरवलेलं अन्न न देता हाताने कुस्करलेलं अन्न देतो. हे बघा, एक ताई बोलतायत, मी हाताने मॅश करूनच देते, बट तुम्ही पोळी भरवायला सांगताय. ताई, पोळी ही हरणामध्ये किंवा दुधामध्ये भिजत घालून द्यायची आहे. त्या ताई बोलतायत, माझ्या बाळाला दात नव्हते आले तरी मी मिक्सरमधलं अन्न नाही दिलं. व्हेरी गुड. ताई बोलतायत की माझ्या ओळखीचे आहेत, 4 वर्षाचं बाळ झाले तरी साधं बिस्किटही चावत नाही. हां, त्यामुळेच तर ते सतत लिक्विड फूड देतात ना, त्यामुळे त्यांनी लिहिलंय पण तसं तिथे. अजून एक ताई बोलतायत की मी माझ्या 7 महिन्याच्या बाळालाही चपाती देत होते. तो दात नव्हते आले तरी जबड्याने चघळून खाऊ शकतो तो. अनेक ताई बोलतायत की माझं बाळ तसं खातच नाही, मी खूप परेशान आहे. ताई, तुम्ही ट्राय तर करा, बघा होईल नक्की. माझा मुलगा 9 महिन्यांचा आहे, मी त्याला सेरलॅक देते, पण खजूर, ठीक आहे, खजूर द्या मिक्सरमध्ये बारीक करून. एक ताई बोलतायत की माझा मुलगा 9 महिन्यांचा आहे आणि मी त्याला कधीच मिक्सरमध्ये फिरवून दिलं नाही. मीही माझ्या बाळाला कधीच मिक्सरमध्ये फिरवून दिलं नाही. तो उलटी आल्यासारखं करतो. असं असेल तर तुम्ही त्याला खीर वगैरेच देत राहा. बाळाच्या घशामध्ये लागतं ना, मग त्याला खीर वगैरे द्या. दुसऱ्या ताई म्हणतायत की प्रत्येकाची सिस्टीम वेगळी असते. ओके, तुम्ही तुमची सिस्टीम फॉलो करा. जेव्हा दात येतात तेव्हा ते स्वतः खातं. ओके, तुम्हाला जसं करायचं आहे तसं करा. मी फक्त माझं ओपिनियन इथं शेअर करत आहे. माझ्या मोठ्या मुलाला तर मी बारीक करूनच खाऊ घालत होते. नंतर दात आल्यानंतर तो खायला लागतो. ओके, तुमच्या स्वतःची इच्छा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करा. अच्छा, बास करूया आता. चला तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं बाळांना मिक्सरमध्ये अन्न बारीक करून का नाही द्यायचं आणि तेही अगदी उदाहरणासहित. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.